विप्ररोगी झाला मृत, तयासी पावला श्री गुरुनाथ. अध्याय 30 व 31. सिद्धमुनीने आपला शिष्य राणा नामधारक याला गाणगाग्राम भुवनामध्ये श्री गुरुनाथाच्या महिम्याचा कथा सांगता सांगता ते म्हणाले, नामधारका, श्री गुरुच्या दर्शन मात्रेच अभिष्टसिद्धी कशी होते याची तुला एक कथा सांगतो. उत्तरेकडील माहूर नावाच्या एक गावी गोपीनाथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला पुत्र होत असत, पण ते बालपणीच मरून जात. त्या पतीपत्नीने दत्तात्रेयाची आराधना निष्ठापूर्वक चालू केली आणि त्यांना आणखी एक पुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी दत्त असे ठेविले. अर्थात या पुत्रावर त्यांचे फार प्रेम जडले. 5व्या वर्षी त्याची मुंज केली. 12व्या वर्षी एका सुंदर नवरीशी त्याचा विवाह केला. या सुंदर दाम्पत्याने एकमेकावरचे प्रेम पाहून माता पित्यांनाही मोठा आनंद होऊ लागला. मुलगा 16 वर्षाचा झाला आणि दुर्दैवाने त्याला क्षयरोग झाला. पत्नीचे पतीवर अत्यंत प्रेम असल्याने त्याला जे जे म्हणून औषध द्यावे ते ती घेऊ लागली. पती म्हणजे तिचा जीव की प्राण असल्याने त्याच्याकरिता ती उपोषण करू लागली. अशा कष्टामध्ये 3 वर्षे लोटली. त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. वैद्य जवळसुद्धा येईनात, पण ती जवळ बसून त्याची प्रेमपूर्वक शुश्रूषा करण्याचे सोडीना. तिने अन्नपाणी सोडले, वस्त्रालंकार टाकून दिले, व्याधी शमन व्हावा म्हणून होम हवन मंत्रतंत्र केले, अनेक प्रकारची औषधे देऊन पाहिली. वैद्य म्हणू लागले, आता मनुष्ययत्नाला काही यश येईल असे दिसत नाही. त्या चंद्रमौळी शंकरालाच शरण जाण्याविना उपाय नाही. माता पित्याच्या दुःखाला तर पारवार उरला नाही. त्यांनी दत्तगुरूला अनेक परीने ओळखले, आळविले आणि पुत्राला म्हणाले, पुत्रराया, तू म्हातारपणी आमचे पालन करशील अशी आशा होती, ती वाया गेली. ते ऐकून तो म्हणाला, शोक करू नका, सर्व काही ईश्वराधीन आहे. मी पापी तुमच्या पोटी जन्मलो आणि तुम्हाला दुःखात लोटून निघालो. आता परमार्थाकडे दृष्टी लावून वागा. पत्नीलाही तो सांगू लागला, प्राणेश्वरी, माझ्याकरिता तू किती कष्ट सोसलेस. मी किती दैवहीन म्हणून तुझ्यासारखा सुंदर सुशील पत्नीचा सहवास मला लाभत नाही. माझ्या मृत्यूनंतर तू येथे राहा, हवे तर माहेरी जा. ती म्हणाली, प्राणेश्वरा, जिथे तुमचा देह तिथे मी, मला दुसरी गती नाही. हे सर्व ऐकून माता पित्यांना मूर्छा आली. त्यांना उठवून ती बोलली, श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरात राहतात. त्याचा महिमा लोक सांगत असतात. त्याच्या दर्शनाने माझ्या पतिराजाला आरोग्य प्राप्त होईल, म्हणून कृपा करून आम्हाला तेथे पाठवा. त्यांना ते पसंत पडले. तिने सासू सासऱ्यांना नमस्कार केला. त्यांनी तिला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला आणि डोली करून आपल्या पतीला घेऊन ती निघाली. थोडीशी वाटचाल करून ती गाणगापुराला पोचली. आता संगमस्थानाजवळ जाऊन श्रीगुरूचे दर्शन घेऊन यावे असा विचार करून पतीच्या अंतरुणाजवळ येऊन पाहते तो काय, पती तर गतप्राण झालेले. तिच्या शोकाला सीमा राहिली नाही. तिने आकांत केला. ती सुरी घेऊन आपल्या छातीत बोसकून घेऊ लागली. ग्राम लोक जमले. सुवासिनीने तिचे निवारण केले. तिचा शोक काही केल्या कमी होईना. ती बोलू लागली, मी भक्तिपूर्वक गौरीहर शंकराची पूजा केली, अनेक परीची व्रते केली, ते कुठे गेले माझे पुण्य. नंतर पतीच्या प्रेताला आलिंगन म्हणू लागले, प्राणेश्वरा, कोठे गेलात. माझ्या तुम्हाला कंटाळा कसा आला. तुमच्या आई वडिलांना हे समजले तर ते प्राण सोडतील. माझ्या प्राणेश्वरा, आता मी कुठे जाऊ, कोणाला मी हे तोंड दाखवू. अशा प्रकारे ती शोक करीत असता एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष भूषणे धारण करणारे सिद्ध जवळ येऊन उभे राहिले. ते तिला म्हणाले, का व्यर्थ शोक करतेस. तू असा 8 दिवस शोक करीत बसलीस तरी तुझा पती काय परत येणार आहे. हा संसार नश्वर आहे, प्राणी मात्र कर्माधीन आहे. मृत्यू काय कुणाला चुकणार आहे. आपल्या पापपुण्यानुसार स्वतःला सुखदुःख लाभते. आता विचार करून आपल्या उद्धाराचा मार्ग पहा. योगीराजाचे हे वचन ऐकून तिने त्यांना नमन केले व म्हणाली, महाराज, माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. तिची विनंती ऐकून योगीश्वरांनी तिला पतिव्रता स्त्रीचा आचार धर्म सविस्तरपणे सांगितला. अध्याय 30 व 31 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.